आज आपण बीड जिल्ह्यातील तालुका गेवराई अ, धारवंटा ह्या ठिकाणी आलेलो आहेत आणि ह्या ठिकाणी निवडणुकीचं वारं कसं चाललंय हे आपण इथं काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत त्यांना विचारू. कसं काय चाललंय निवडणुकीचं वारं? निवडणुकीकडे भाजप सरकारला आम्ही निवडून द्यायची इच्छा नाही. दुसरं काय वार अ, मग आता जी उमेदवार आहेत हे किती मतांनी येतील? सोनवणे किती भरपूर मतांनी येणार आहेत. भरपूर मतांनी येणार असा अंदाज आहे आमचा. गेल्या निवडणुकीला तुमच्या गावामधून भाजपला किती मतदान झालं होतं? भाजपला मतदान भरपूर झालं का नाही गेल्या वर्षी. भाजप सरकारविषयी तुम्ही एवढे उदास का आहेत? त्यांनी काहीच केलं नाही जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी तर काहीच नाही. ते तर म्हणतायत की आम्ही सन्मान निधी देतो 6,000 रुपये. म्हणजे आता 6,000 रुपये दिले, पण बाकी काय विमे नाही तुमचे जाहीर केलेले. 2018 पासून 19 पासून अनुदान जाहीर केलं ते बी काहीच नाही. आणि शेतकऱ्यासाठी काय कुठे नुसते ते बी देते त्याचे सन्मान योजना ते बी अर्धे लोक कमी केले, तर अर्ध्या लोकांना नाही. इमा इमा आला नाही का तुम्हाला? हे अजिबात नाही. बरं मग ह्याच इमा आला नाही असं कसं काय म्हणता तुम्ही? ते तर म्हणते इमा आलाय. नाही. बरं आता जी एक 2-3 दिवसापूर्वी एक हे टाकले 5,000 रुपये हेक्टरी देण्याची धनंजय मुंडे साहेबांनी घोषणा केली, त्याकडे कसं बघता? धनंजय मुंडे जरी केले तरी ते काय खरे नाही. आणि दिलं तरी आम्ही ते नुसते पैशाला आम्ही पाळणारे नाहीत. म्हणजे तसे मग मतदानासाठी हे केलंय असं म्हणतात. मतदानासाठी केलं आम्ही, तसे पैशाला पाळणारे नाहीत आम्ही. तसे पैसे त्याच्या काही गरज नाही आम्हाला तशा पैशाची. आमचे हक्काचे पैसे मिळेल नाही त्यांना, आता तसल्या काय पैसे काय करायचे मतदानासाठी. बरं हे जी पंकजाताई जी उमेदवार आहेत ह्यांना मराठा आरक्षणामुळे काही निवडणूक ही जड चालली असं वाटतंय का तुम्हाला? जड जाणारच. चालली जडच जाणार ना. तिने काय केलं मराठ्यासाठी? काही नाही केलं. मराठा सगळे विरोधात आहेत तिथे. ती तर म्हणते की आम्ही जातीवाद करीत नाही. करीत नाहीत, नाही जातीवाद करीत नाही, पण जातीसाठी काहीच नाही ना मराठ्यांसाठी. शेतकऱ्यासाठी काहीच केलेलं नाही. बरं तुम्हाला काय हे सर्टिफिकेट मिळालंय का? नाही. आरक्षण मिळालं नाही? नाही आरक्षण मिळालेलं पण ते तर म्हणते 10% आम्ही आरक्षण दिलंय. दिलं कुठे? नाही अजिबात मिळालेलं नाही. ते फसवय म्हणायचं का? सगळं फसवाफसवी. निवडणुकीला समोर करून दिले. हा निवडणुकीला अंदाज पाहून दिले म्हणायचं, घोषणा द्यायच्या नुसत्या, खरं काही नाही. बर चालतंय. ह्यांचे ही आहे बोलकी अशी प्रतिक्रिया गावखेड्यातील ज्येष्ठ मंडळींची.